आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसे नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकाऱ्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले। बैठकीत राज ठाकरेंनी 200 पारचा नारा दिला। 200 ते 250 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करायची आहे असं राज ठाकरेंनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितलं। तर मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी स्वबळाचे संकेत दिले। लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नाही, ठाकरेंना झालेलं मतदान मोदी विरोधातलं मतदान आहे। उद्धव ठाकरेंना मुस्लिमांचं मतदान झालं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। लोकसभेला पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला मात्र महायुतीपासून फारकत घेत स्वबळाची हाक का दिली अशी चर्चा रंगू लागली। एवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा मिळणार, अमुक तमुक, हा मतदारसंघ तो मतदारसंघ, म्हणजे आम्हीच कन्फ्यूज झालो। मी बाबा तुलाही बातमी कुठून आली, आम्हाला अजून माहिती नाही। तर बातमी आली होती, पण तसं काही नाही आहे, कारण आमच्या कोणासोबत बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही। आत्तापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत आम्ही स्वबळावरती निवडणुका लढवलेल्या आहे। त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे। आणि आता आपण साहेबांनी आता जो आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ 250-250 जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायच्या आहेत। स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते। पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना। काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिल्या तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठं करण्याची गरज आहे। प्रत्येकजण आपापले पक्ष मोठे करण्यासाठी पण त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया की आज हा निर्णय नेमका का घेण्यात आला, याची राजकीय पार्श्वभूमी नेमकी काय आहे। तर बघा, मनसेनं स्वबळाची चाचपणी करताना पक्ष फोडाफोडीचं राजकारण जनतेला पटलेलं नाही असं म्हटलंय। महायुती किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप काही ठरत नाहीये याबद्दलही त्यांनी बोट ठेवलंय। मी कुणाच्याही दारात जागा मागायला जाणार नाही असा बाणा त्यांनी दाखवलेला आहे। कुणाशीही जागा वाटपाची चर्चा करणार नाही असंही राज ठाकरे म्हणाले। विधानसभेच्या 200 ते 250 जागांवर निवडणूक लढवायची आहे हेही त्यांनी सांगितलं। लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंविषयी राग आहे हेही त्यांनी नमूद केलेलं आहे। उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान हे मराठी माणसांचं नाहीये, तर ते मोदी विरोधी मतदान आहे। मराठी मतदार आपली वाट पाहतोय असं म्हणत त्यांनी मनसैनिकांना साथ घातली आहे। राज ठाकरे जुलैमध्ये महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार आहेत आणि राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात ते चाचपणी करणार आहेत। पदाधिकारी प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत।